नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवलेलं आहे. आज मी आहे ना अंडा ठेचा राईस बनवलेला आहे. तर बघा खूप टेस्टी असा राईस आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान आहे आणि सोपी, एकदम सोपी रेसिपी आहे. चला तर मग पूर्ण रेसिपी बघूया आपण. तर सगळ्यात पहिले तर मी ठेचा वाटून घेणार आहे. त्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत, थोड्या भाजून घ्यायच्या आहेत. नंतर आपल्याला त्याच्यात लसूण टाकलेला आहे, लसूण पण मस्त भाजलेला. नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, तेल टाकून परत थोडंसं भाजून घ्यायचं आहे. नंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडेसे जिरे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये. तर ते पण व्यवस्थित परतून झालं की आपल्याला त्याला ताटामध्ये काढून थंड करून नंतर मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे. तर बघा इथं वाटून झालेलं आहे. आता त्याच कढईमध्ये मी आहे ना आता परत थोडासा ठेचा टाकणार वाटलेला आणि त्याच्यामध्ये अंडे परतून घेणार आहे. तर इथं फोडून अंडे घेतले होते, तर ते परतून घेणार आहे. तर परतून झाले की आपल्याला एका प्लेटात काढून घ्यायचं आहे. तर बघा त्या अंडे परतून झालेले आहे, आपण त्याला आता एका प्लेटात काढून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये परत तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडा कांदा टाकायचा आहे. कांदा मस्त असा लाल होईपर्यंत फ्राय करायचा आहे. नंतर परत त्याच्यामध्ये थोडासा ठेचा टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे आणि जो आपला शिजवलेला भात आहे ना तो टाकायचा आहे. तर आणि नंतर त्याच्यामध्ये अंडं टाकायचं आहे, ते परतलेलं, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप टेस्टी असा राईस आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली. आता मी थोडा वेळ परतलं होतं, नंतर त्याला वाफ देऊन घेतलेली आहे भाताला, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित ते अंडं पसरलं जातं आणि व्यवस्थित मुरतं त्या भातामध्ये अंडं. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. परत थोडा वेळ परतलेला आहे आणि थोडा वेळ परतून नंतर मग तुम्हाला सर्व करून दाखवते. बघा किती छान असा राईस झालेला आहे, मस्तच असा राईस झालेला आहे. चला तर मग या तुम्ही पण खायला मस्त असं ठेचा अंडा राईस. अंड्याच्या बदल्यावर तुम्ही पनीरचा पण वापर करून तुम्ही असा राईस बनवू शकता. खूप छान होतो तो पण राईस. चला तर मग बाय.